हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात? तर स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आपण फायनली खूप मोठ्या ब्रेकनंतर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये भेटतो आहे. थोडं रेस्ट, थोडी हीलिंग आणि खूप सारा सपोर्ट आपला, त्यामुळे आत्ता हा आपला नवीन ब्लॉग पॉसिबल झालेला आहे. तर सर्वात आधी तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. आत्ता आपण पुन्हा नवीन एनर्जीसोबत आपल्या चॅनलवर मस्त ब्लॉग करणार आहोत. सो स्टे कनेक्टेड आणि कीप सपोर्टिंग. चला तर मग सुरू करूया आजचा ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बनवणार आहोत मटण आणि वडे. तर आज जे मी मटण बनवणार आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीचं असणार आहे. तर तुम्ही पण तसं ट्राय करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. आपण इथे आता वड्यासाठी पीठ मळून ठेवतो आहे. 1-2 तासासाठी आपण पीठ भिजवून ठेवूया. आणि इथे आपण आणलेलं आहे चिकन आणि मटण. तर चिकन आणि मटण मी स्वच्छ धुवून घेते, साफ करून घेते चांगलं. आणि त्यानंतर आपण थोडं मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तर सगळ्यात पहिलं मी चिकनला मीठ आणि हळद लावून ठेवते साईडला करून. आणि इथे मी कांदा वगैरे चिरून घेतला आहे. कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं मी बाजूला करून घेतलेलं आहे. आणि आत्ता आपण मटणसाठी लावणार आहोत मीठ, हळद, मिरची कापून घेतलेली, त्यानंतर कढीपत्ता, कांदा मी उभा चिरून घेतला आहे. तो पण आपण कच्चा कांदाच मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये. त्यानंतर टोमॅटो आणि लसणाच्या पाकळ्या काही त्या पण आपण त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. कोथिंबीर पण घेतली आहे मी इथे. तर आपण हे मिक्स करून थोडा वेळ ठेवून देऊया. त्याला थोडंसं पाणी सुटेल. तर 2 तास झालेले आहेत आणि आपण आता इथे मटण पहिलं आपण शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण राईचं तेल घेतलेलं आहे थोडंसं इथे. त्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण काळी मिरी, लवंग, दालचिनी जराशी आणि तेजपत्ता हे टाकून जरा गरम करून घेऊया. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत जे आपण मटण ठेवलेलं आहे मॅरिनेट करून, ते टाकून घेणार आहोत. आणि जे पाणी सुटलं आहे ना मटणाला, तेच पाणी आपण ॲड करणार आहोत शिजण्यासाठी. आणि हे मटण आपण अशा पद्धतीत शिजवणार आहोत की त्याला आपण शिट्टी नाही करून घ्यायची आहे कुकरची. फक्त स्लो कुक करणार आहोत ते. तर त्यामुळे मटण चांगलं शिजलं जातं आतून. आणि शिट्टी केल्याने म्हणजे मी पर्सनली सांगेन की थोडासा मटणाची टेस्ट चेंज होते, म्हणून मी शिट्टी नाही करत कधी कुकरला. तर अशा पद्धतीने आपण मटण शिजवून घेऊया पहिलं. इथे कुकर थंड झालेला आहे. वाफ काढून घेऊया. आणि आता आपण मटणाच्या फोडणीची तयारी करूया. हे पहा, हे असं त्याचं स्टॉक शिजलेला आहे मटण. हा स्टॉक तुम्ही पिऊ पण शकता सूप म्हणून, छान लागतो. तर आता मटणाची फोडणीची तयारी. पुन्हा आपण थोडंसं राईचं तेल घेणार आहोत.
त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मी इथे लसूण आणि अद्रक किसून घेतलेलं आहे बारीक, तर ते ॲड करणार आहोत. ते थोडंसं परतून घेऊन त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपला जो घरगुती आपण वाटण करून घेतलेलं असतं, कांदा, खोबरा, लसूण. तर तो मसाला मी ॲड करणार आहे. आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी असते त्या पद्धतीतच आपण घ्यायचा मसाला. आणि तो मसाला चांगला परतून घ्यायचा, जेणेकरून तो चांगला भाजला जाईल, म्हणजे खमंग भाजून घ्यायचा त्याच तेलामध्ये, अशा पद्धतीने. त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत घरगुती मालवणी मसाला, मीठ, त्याच्यानंतर गरम मसाला, तो पण आपला घरगुतीच आहे गरम मसाला. आणि हे सर्व मसाले आपण पुन्हा त्या मसाल्यावर परतून घेणार आहोत, छानपैकी खमंग परतून घ्यायचे. त्यानंतर जेव्हा त्याला तेल सुटायला सुरुवात होते त्या मसाल्यांना, तेव्हा मग आपण जे शिजलेलं मटण आहे ते ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये. हे पहा, या पद्धतीने आपण मटण ॲड करूया आता. खूप छान सुगंध येतोय, एक छान असा मटणाचा अरोमा सुटलेला आहे स्वतःचाच. पुन्हा आपण त्याच पद्धतीने हे कुक करणार आहोत. पुन्हा आपण त्याला शिटी नाही देणार आहोत, स्लो कुक करणार आहोत. एक अर्धा पाऊण तासासाठी आपण स्लो कुक करणार आहोत. छान मटण शिजून निघतं. आणि तोपर्यंत आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं वड्यांसाठी, तर ते वडे बनवून घेऊया. तोपर्यंत इथे आपण वड्याचं पीठ पण छान आलेलं आहे. वड्याचं पीठ आलेलं असेल तर वडे छान फुगतात आणि सॉफ्ट पण होतात. वड्याचं पीठ थोडं जास्त आलं आहे. आणि इथे आपण तोपर्यंत कुकर उघडलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे बघा मटणाला. आणि टेस्ट तर एक नंबर. पहा इथे. आपला हा ब्लॉग जर आवडला असेल, आजची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल, तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. तुमचं सपोर्ट हीच माझी स्ट्रेंथ आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. स्टे कनेक्टेड. थँक्यू.